पुलाचं काम व्यवस्थित झाल्याशिवाय तो चालू करणं पण बरोबर नाही ना. तरच भविष्यात त्याचा फायदा होईल. परत तो पूल बंद होणं किंवा काही नुकसान होणं लोकांचं हे होणार नाही. भडगाव पुलाचं काम सुरू केल्यानंतर त्याच्यासाठी बांधण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसाच्या पहिल्याच पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यामुळं प्रशासनानं 21 जुलै 2026 पासून हा भडगावचा पूल वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय असं समजतंय. त्या संबंधात नागरिकांची नेमकी काय मते आहेत हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला जनगर्जना लाईव्हने. मेंटेनन्स व्यवस्थित 1 महिना 2 महिने तर अजून त्याला बघायला पाहिजे. त्यावर पूर्ण हे केले पाहिजे. एवढ्या लवकर चालू करायला नको पाहिजे पूल. कारण लवकर पूल चालू झाला तर होऊन जाण्याची शक्यता जास्त आहे. सगळं स्लॅब बसायला पाहिजे, टिकाय पाहिजे. लगेच कसं घालणार तुम्ही असं वाटतंय. 21 दिवस स्लॅब टाकून 21 दिवस तरी मिनिमम व्हायला पाहिजे. 21 दिवसापेक्षा का थोडं आणि जास्त लागलं. लोकांनी सहकार्य करावं. का माहिती आहे काय, भविष्यात सगळ्यांनी चांगलं होणार आहे. त्या पुलाचं काम जास्तीत जास्त दिवस पूर्ण होण्यासाठी, त्याला मजबूत होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण दिला पाहिजे. सकाळी घालते का सांगितलं साहेब ह्याचा कचरा नाही ते काय म्हणतात नाही, ते नंतर आम्ही करून घेतो. नंतर केव्हा करणार तुम्ही? पूल वाहून घेणार करणार आहे. साईडचं बांधकाम झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला तर अजून हे महिना अखेरपर्यंत तरी होत नाही असं मला वाटतं. गाड्या काहीतरी सोडलं, त्याचा काहीतरी दुष्परिणाम झाला तर सगळ्यांना त्याचं भोगावं लागणार आहे. तरी जनतेनं अजून एखादा महिना पर्यायी रस्त्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. ज्यावेळी त्यांनी काम चालू केलेत बघा, त्यावेळेपासून त्यांना एक डेट दिलेलं असतंय मॅडम. यांनी लेट चालू केले काम. सप्टेंबर मध्ये काम चालू केलं असतं आज पण लोकांना येणं झाली असती. आता समजा यांनी चालू करणार मान्य आहे, काहीतरी अपघात झाला तर काय करणार आहे तुम्ही? पावसाच्या अगोदर कसं पूर्ण व्हायला पाहिजे होतं याचा विचार करायला पाहिजे होता. हे नियोजन महत्वाचं होतं. हे चुकीचं करायला आहे. हे चुकीचं आहे. कारण का तुम्हाला आता हायवेला तुम्ही बघितलाय पोलिसांनी असते कट्टे असत नाही तसं तुम्ही करा ना. आता कोणतरी फास्ट चाला आणि सहज लाभ तुला खाली गेला काय करणार आहे तुम्ही? त्याला तर पायपा तरी बसून जाईल. काय उपयोग आहे त्या पायपानं सांगा ना तुम्ही मला. पाईप फुटून आत माणूस गेला तर काय करणार आहे तुम्ही? माझ्या पाठीमागे आपण हा जो रस्ता बघतोय हा भडगाव आणि गडिंग्लज याच्यामधला जो भडगाव पूल आहे त्या पुलाला पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता करण्यात आलेला होता. पण तो पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळं आता गडिंग्लजहून भडगावला येणारे किंवा अन्यत्र जाणाऱ्या लोकांना चालत येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गाडी आम्हाला इथं पेट्रोल पंपावर लावायला लागायला लागली आणि इथून त्या पेट्रोल पंपापासून ते आमच्या घरापर्यंत 2 किलोमीटर तरी अंतर चालायला लागाय. वैरागवाडीहून आलो मॅडम. चालत. आणि आता गाडी कुठे आहे तुमची? गाडी इथं लावलेलो पंपावरती आणि इथून मित्राची गाडी घेऊन चालत जाऊन मित्राची गाडी घेऊन परत त्याची देऊन चाललोय आता. आता काय करणार, नाही तर मग फिरून जायला पाहिजे. जळी मार्गे नाही तर गजरगाव इंचनामार्ग रोज असं व्हायला. थोडक्यात म्हणजे मजबूत रस्ता चालू करू नये असं वाटतं. 90 वर्षाचे ईश्वर कल्लाप्पा रेगडे काका मला भेटलेत आणि 1960चा झालेला पूल सुद्धा त्यांनी बघितलाय आणि आता हा 2026चा पूल सुद्धा ते स्वतःच्या डोळ्याने बघतायत. या पुलावर चालतायत. त्यांना त्या या पुलाविषयी काय वाटतंय बघूया. आता पहिलं पूल होतं, रहदार कमी होती आणि वजनाचं हे होतं आणि मजबूत पूल होतं. पण हे आता मोठी रहदार झाल्यावर हे पूल मजबूत पाहिजे. मजबूत पाहिजे. बरोबर आहे. आता जरा काय पाहिजे, सुकायला पाहिजे. चालू कवाय चांगलं हे बसायला पाहिजे ना. बरोबर आहे. जेवढं सिमेंट सुकल तेवढं मजबूत होतं. मजबूत होईल का? बरं, असं तुम्हाला वाटतंय? हा. आता बेळगाव पासून रद्दार होणार इकडे, ह्याच्या रद्दार वाढणारच की. इंजिनियर लोकांनी हे सगळं चेक करून पूल चालू करावं. बरोबर. अपघात होऊ नये, जीवाची हानी होऊ नये, असं वाटतं. गाड्या होऊ नये, असं मजबूत इंजिनियर लोकांनी चेकिंग करावी आणि मग चालू करावं. महिलांना भीती वाटते या पुलावरून जायला. का? दोन्हीकडे कठड नाहीत, काय नाहीत, वारं जास्त आहे, पाण्याची पातळी वाढल्या. वाऱ्याचा झोत वगैरे वेगानं येतोय त्यामुळं चालताना थोडीशी भीती वाटते. पण नाईलाजानं जावं लागतं. सगळ्या गाड्या सोडायला म्हटलं तरी काय खरं सोडल्या तर काय, हे अजून व्यवस्थित नाही म्हटल्यावरती कुठेतरी दुर्घटना होऊ शकते. त्याच्यामुळे आपण ते जरा पाळायला पाहिजे आणि प्रशासन ते जरा लक्ष देऊन त्याच्यावरती अंमलबजावणी करायची. काम करताना सगळं पूर्णपणे अगदी व्यवस्थित मजबूतच बांधकाम झालं पाहिजे.
कारण पूर्ण भविष्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे जरी वेळ झाला आणि लोकांना जरी त्रास झाला तरी त्या त्रासावर काहीतरी उपाय काढून पुलाचं काम अगदी व्यवस्थित केलं पाहिजे आणि मगच सुरू करावं. मुलासाठीचा जो पर्यायी रस्ता होता तो रस्ताच वाहून गेल्यामुळे लोकांमध्ये एक शंकेची पाल चुकलेली आहे की ज्या पद्धतीनं हा पर्यायी रस्ता वाहून गेला त्याच पद्धतीनं हा भडगावचा असणारा आत्ताचा पूल जर लगेचच वाहतूक सुरू केली तर त्याचा दर्जा उत्तम राहील काय, भविष्यात या पुलाचं नेमकं काय होणार, अशी संभ्रमावस्था लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात अगोदर प्रशासनानं ही संभ्रमावस्था दूर करणं अगदी गरजेचं आहे. गडिंग्लजचे 2 रस्ते मी पाहिलेत, चालू केल्यावर लगेच खड्डे पडलेत आणि हा चालू केल्यावर वाहून जाईल म्हणून नको वाटते. संकेश्वर ते आजरा रोड झालेला आहे, तो बी असाच गडबडीने चालू केल्यामुळे तो रस्ता क्रॅक पडला आहे. भडगाव पूल करत असताना हा जो पर्यायी रस्ता करण्यात आला होता त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले होते, पण हाच पर्यायी रस्ता वाहून गेलेला आहे. त्यामुळं हे लाखो रुपये या रस्त्याच्या रूपानं जे वाहून गेले ते जनतेचे पैसे होते आणि त्या पैशांचा हिशोब नेमकं मागणार कोण आणि ते वाहून गेलेले पैसे यांची जबाबदारी नेमकं घेणार कोण, हाच प्रश्न आता नागरिकांना सतावताना दिसत आहे. गडिंग्लजकरांनी ह्या 2 सिमेंटच्या रस्त्यांचा चांगला अनुभव घेतलेला आहे. संकेश्वरचा गडिंग्लजचा जो हायवे आहे मोठा झालेला, त्याचबरोबर चंदगड गडिंग्लज भागातला आपला तो लगेचच चालू केल्यामुळे त्याच्यामध्ये आता खड्डे पडलेले आहेत. तीच अवस्था ह्या पुलाची होऊ नये. 40 वर्षापाठीमुळे शाळेला जाताना आम्ही चालत जात होतो, त्याचं फील झालं शाळेला झालं. लोक कशी दप्तर वगैरे घेऊन शाळेला इथनं जायचे, सगळे बाजार हाट म्हणा काय म्हणा, प्रत्येक जण म्हणजे जायचं, डोक्यावरनं बुट्टी घ्यायची, काय असेल ते बाजार आणायचा जायचं. ते त्या वर्षाच्या लोकांना आता फिलिंग येतात. 40 वर्षापाठीमुळे फील जातं. गावच्या या नवीन पुलाचं काम कधीपर्यंत पूर्णत्वास येतंय आणि पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होतोय, वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर याचा दर्जा कितपत टिकतोय, हेच सगळे प्रश्न आता नागरिकांना पडलेले आहेत आणि नागरिकांच्या या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाकडून मिळावी अशीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, भडगाव पूल, गडिंग्लज.